सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। इचलकरंजी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही आणि विधी विभागाचा अतिक्रमण काढण्याबाबत सकारात्मक अभिप्राय असून देखील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे इचलकरंजी एक्स सर्व्हिसमन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी महापालिकेसमोर आजपासून चक्री उपोषण सुरू केलंय। अतिक्रमण काढेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही आंदोलकांनी केलाय। इचलकरंजी एक्स सर्व्हिसमन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील खुल्या जागेवर सभासदांच्या मुलाबाळांचा, ज्येष्ठांचा आणि नागरिकांचा हक्क आहे। मात्र या जागेवर अतिक्रमण झाल्यानं सोसायटीतील मूळ अंतर्गत रस्ते अरुंद झाले आहेत। पार्किंग व्यवस्थेवर तसंच रहिवाशांच्या शांततेवर परिणाम होतोय। त्यामुळे खुल्या जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत महापालिकेकडे वारंवार मागणी होत होती। नगर रचना आणि बांधकाम विभागानं पाहणी करून 3 वेळा नोटिसा दिल्या असल्या तरी अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नाही। त्यामुळे सोसायटीतील सभासदांनी अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करावी, खुल्या जागेवरील बेकायदेशीर शैक्षणिक, व्यावसायिक आणि इतर वापर बंद करून जागा मूळ स्वरूपात मोकळी करावी या मागणीसाठी सभासदांनी आजपासून महापालिकेसमोर चक्री उपोषण सुरू केलंय। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। दरम्यान शिष्टमंडळानं महापौर उदय धातुंडे यांची भेट घेऊन सोसायटीतील अतिक्रमण हटवेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय।